काही काही ठिकाणी नवीन फॉर्म्युला झालाय की आता थार गाडी द्यायला लागते मग तिकीट मिळतं, आणि जर बाहेर कोणाला तिकीट नाही द्यायचं तर आमदार स्वतःच्या पोराला तिकीट घेऊन मोकळा होऊन जातो. पण आमच्या इकडे आमदाराच्या पोराला, खासदाराच्या पोराला, नेत्याच्या पोराला तिकीट मिळत, आमच्या इकडे गरीबाच्या पोराला तिकीट मिळत. आपल्याकडे पाणी किती दिवसाआड येतं? 8 दिवसात. आपल्या इकडे जिल्हा परिषदेची शाळेची अवस्था कशी वाईट. आपले आमदार कोण? बाबासाहेब पाटील. आणि आता पंचायत समितीचा उमेदवार कोण? बापाला काय जमलं नाही, पोरगे काय दिवा लावणारे? बापाने लुटून खाल्लं आमदारकीला, आता पोरगा पंचायत समितीमध्ये लुटून खाणार. आमच्याकडे असं चालत नाही. कारण मला या आमदार साहेबांना सांगायचंय, हा जिल्हा, हा तालुका तुमच्या बापाची जागीर नाहीये. आपल्या सर्वांना मी इथे सांगायला आलो की आज आपण इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी, आणि ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की आमदाराची निवडणूक मोठी, खासदाराची निवडणूक त्याच्याहून मोठी, पण पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होतं? पण आपण एक गोष्ट समजून घ्या, आपल्या गणाचा, आपल्या गटाचा, आपल्या गावाचा हा विकास कुठे ठरतो? तर तो जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये ठरतो. तुमच्या गावाला रस्ता आहे का? तो रस्ता चांगला आहे का? शेत रस्ते आहेत का? तालुक्याच्या ठिकाणचे रस्ते आहेत का? आपल्या घरी प्यायला पाणी येतं का? स्वच्छ पाणी येतं का? आपल्याला घरी वीज मिळते का? विजेचं मीटर आपल्या नावावर आहे का? इकडे आपल्या एरियामध्ये चांगली शाळा आहे का? आपल्या गावामध्ये चांगली शाळा आहे का? हॉस्पिटल आहे का? आरोग्य सेवा आहे का? शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळतोय का? शेतकऱ्याचा विमा माफी होतीये का? शेतकऱ्याचं कुठलं नुकसान झालं तर त्याला नुकसान भरपाई मिळतीये का? हे सगळे प्रश्न कुठे सोडवले जातात, कुठे ठरवले जातात? तर ते जिल्हा परिषदेमध्ये ठरवले जातात आणि ते पंचायत समितीमध्ये ठरवले जातात. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की ह्या निवडणुकीमध्ये घाबरून, धाकानी, धाकधुकीनी नाही, किंवा जातीपातीच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर नाही, तर आपल्याला मतदान करायचंय ते फक्त आणि फक्त विकासाच्या नावावर. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आतापर्यंत शिरूर तासबंदच्या लोकांना ज्यांनी लुटून खायचं काम केलं, आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाच्या नावाचा पैसा आपल्या खिशात टाकला, आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाची निधी स्वतःच्या खिशात टाकली, आणि या तालुक्याची, शिरूर तासबंदची तिजोरी खाली करून ज्यांनी आपल्याला लुटायचं काम केलंय, आज वेळ आली की त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकू आणि वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे उमेदवार हे आपण निवडून देऊ. कारण आपल्याला पुढच्या कामामध्ये विकास करायचा. आणि आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. वंचित बहुजन आघाडी इथे कोणाचीही दहशत किंवा विरोध करायला आली नाहीये. वंचित बहुजन आघाडी आज सत्तेमध्ये उतरली आहे आणि निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरली आहे तर एकाच गोष्टीसाठी, आणि आमचं एकच म्हणणं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये असे बरेचसे लोक आहेत ज्यांना व्यवस्थेने सत्तेपासून वंचित ठेवलं होतं. दलित असू देत, मुसलमान असू देत, बौद्ध असू देत, बहुजन असू देत, ओबीसी असू देत, मायक्रो ओबीसी असू देत, भटके विमुक्त असू देत किंवा आदिवासी असू देत, असे बरेचसे लोक आहेत ज्यांना फक्त निवडणूक आली की मतदान करायचंच काम पडतं. त्यांच्या समाजाला कोणी तिकीट देत नाही, त्यांना कोणी उमेदवारी देत नाही, त्यांना कोणी निवडणूक लढण्याची संधी देत नाही, आणि म्हणून ते आतापर्यंत सत्तेपासून वंचित होते. आणि वंचित बहुजन आघाडीचा एकच विचार आहे, एकच संकल्पना आहे की ज्या ज्या लोकांना आतापर्यंत व्यवस्थेने सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं त्या लोकांना वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये घेऊन जायचंय, त्यांना सत्तेमध्ये बसवायचंय, त्यांना ताकद द्यायची आहे आणि त्यांना म्हणायचंय की तुम्ही तुमच्या समाजाचे प्रतिनिधित्व करता, तुम्ही सत्तेमध्ये गेलात, आता तुम्हीच तुमच्या समाजाची तरक्की करा, तुम्हीच तुमच्या गावाचा विकास करा आणि तुम्हीच तुमच्या समाजाचा उद्धार करा. हाच एक संकल्पना घेऊन वंचित बहुजन आघाडी सत्तेसाठी निघाली की जी लोक सत्तेपासून बाहेर होती. आतापर्यंत आपण आदिवासी समाजाचं बघू, मुसलमान समाजाचं बघू, ओबीसीची परिस्थिती बघू, दलितांची परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला कळेल की आज यांचे खूप मोठ्या संख्येमध्ये खासदार, आमदार निवडून जात नाही. आज यांचे जिल्हा परिषदेला, पंचायत समितीला सुद्धा उमेदवारांना तिकीट मिळत नाही, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही लोक वंचित राहिली, कारण यांचा कोणताही प्रतिनिधी सत्तेत गेला नाही.
पण बाळासाहेब आंबेडकरांची एक संकल्पना होती की ज्या ज्या लोकांना सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं त्या लोकांना सत्तेमध्ये बसवू आणि दलितांचा एक उमेदवार, वंचितांचा एक उमेदवार, बहुजनांचा एक उमेदवार, मुसलमानांचा एक उमेदवार, आदिवासीयांचा एक उमेदवार जर सत्तेत गेला तर ही लोक सत्तेची चावी वापरून, सत्तेमध्ये जाऊन तिजोरी वापरून आतापर्यंत जे समाज वंचित होते त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल आणि त्यांचा विकास करता येईल, त्यांची तरक्की करता येईल, हीच एक संकल्पना घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी उतरली. आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण तसंच बघतो. अगदी सर्वसामान्य कुटुंबातलं कष्टकरी समाजातले उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीने आपल्या शिरूर ताजबंद मध्ये उभे केले. आणि एक गोष्ट समजून घे की जी लोक तुमच्यामधनं आली, ज्या लोकांनी तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समजून घेतल्या, ज्या लोकांनी तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी भोगल्यात आणि जे तुमचे प्रॉब्लेम्स होते त्याच प्रॉब्लेम मधनं जी लोक समोर आली आहेत तेच लोक तुमचा खऱ्या अर्थाने काम करू शकणार आहेत, विकास करू शकणार आहेत. कारण तुमच्या समस्या काय आहेत, तुमच्या अडीअडचणी काय आहेत हे यांना कळतात. आता मला एक गोष्ट सांगा, एक माणूस पकडू आपण, खूप श्रीमंत आहे, त्याचा बाप आमदार आहे असं समजून घेऊ आणि चुकून त्याला पंचायत समितीचं तिकीट मिळालं तर तो तुमचे प्रॉब्लेम समजणार आहे का? आमदाराच्या पोराला, खासदाराच्या पोराला, उद्योगपताच्या पोराला, अंबानी अडाणीच्या पोरांना आपल्या शिरूर ताजबंद मधल्या लोकांच्या काय समस्या आहेत, काय अडीअडचणी आहेत, शेतकऱ्यांना काय समस्या समोर जायला लागतं हे कळणार आहे का? नाही. ते कळणार कोणाला? तुमच्या मधल्या लोकांना. ज्या लोकांनी त्या समस्या भोगल्या, ज्या लोकांनी पाण्याच्या समस्या भोगल्या, ज्या लोकांनी शिक्षणाच्या समस्या भोगल्या, ज्या लोकांनी आरोग्य नसल्यामुळे कोणाचा तरी जीव गमावला, त्या लोकांना सोयी सुविधाचं महत्व कळणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की आमदाराच्या, खासदाराच्या, श्रीमंताच्या पोराला तुमच्या समस्या कळणाऱ्या नाही, तुमच्यामधनं, सर्वसामान्यांमधनं, शेतकऱ्यांमधनं, गोरगरिबांमधनं, कष्टकऱ्यांमधनं जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतात त्यांनाच आपल्या समस्या कळणार आहेत आणि तेच तुमच्या समस्यांचा मात करून, सत्तेचा वापर करून आपले आयुष्य सुखरूप करून आपलं भविष्य उज्ज्वल करू शकणार आहे. म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की कोणत्या आमदाराच्या पोराच्या मागे, कोणत्या कारखानदाराच्या पोराच्या मागे, कोणत्याही उद्योगपताच्या पोराच्या मागे नका पडू. आज वंचित बहुजन आघाडीने आपला भाऊ, आपल्या घरातले उमेदवार, आपल्याला खांद्याला खांदा लावून उभे राहणारे आणि आपल्या सर्वांची मदत करणारे आणि आपल्या सर्वांच्या अडीअडचणीमध्ये आपल्यासाठी धावून येणारे उमेदवार हे उभे केलेले. आपण यांच्या मागे उभं राहा आणि आपण सर्व एकत्र येऊन शिरूर ताजबंदचा विकास करू आणि कोणाच्या दहशतीमध्ये, कोणाच्या धर्माच्या राजकारणामध्ये आणि कोणाच्या जातीपातीच्या राजकारणामध्ये न अडकता आपण आपल्या विकासाचं राजकारण उभं करू. हाच आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये एक आदर्श उभा करायचा महाराष्ट्रात. आणि दुसऱ्या बाजूला मला एक आपल्याला गोष्ट सांगायची की महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने एक नवीन पायंडा उभा केला. ही वंचित बहुजन आघाडी ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्यांची आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी आमची उमेदवार हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांनाच दिलेत आणि कोणी बाहेरचा पार्सल आणलेला नाहीये. हा आदर्श महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी दिला. आपण इतर पक्षांमध्ये जाऊन बघा की खासदाराला एक पेटी द्यायला लागते मग तिकीट मिळतं, आमदाराला एक खोकं द्यायला लागतं मग तिकीट मिळतं. काही काही ठिकाणी नवीन फॉर्म्युला झालाय की आता थार गाडी द्यायला लागते मग तिकीट मिळतं. आणि जर बाहेर कोणाला तिकीट नाही द्यायचं तर आमदार स्वतःच्या पोराला तिकीट घेऊन मोकळा होऊन जातो. पण आमच्या इकडे आमदाराच्या पोराला, खासदाराच्या पोराला, नेत्याच्या पोराला तिकीट मिळत नाही. आमच्या इकडे गरीबाच्या पोराला तिकीट मिळते, आमच्या इकडे शेतकऱ्याच्या पोराला तिकीट मिळते. आणि आज मागच्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं असेल तर आपल्याला नावं घेऊन सांगतो. प्रियंकाताई विश्वकर्मा समाजाच्या येतात,
आपल्या तालुक्यामध्ये तालुका सोडा जिल्ह्यामध्ये विश्वकर्मा समाजाचं एक घर नसेल. त्या चांदूर रेल्वेमध्ये फक्त 25 घरं होती विश्वकर्मा समाजाची. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना नगर अध्यक्ष पदाचं तिकीट दिलं आणि विश्वकर्मा समाजाच्या महिलेला प्रियंकाताई विश्वकर्मांना चांदूर रेल्वेचं नगर अध्यक्ष बनवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आपल्यापासून लांब नांदेड, जास्त लांब नांदेड नाहीये. आताच अविनाश दादांनी उल्लेख केला, एक तरुण पोरगा कुलदीप राक्षस मारे नावाचा, बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला नगरपालिकेचं तिकीट दिलं, महानगरपालिकेचं. तुम्हाला माहितीये कुलदीप राक्षस मारेचा धंदा काय होता? त्याचं छोटं पोस्टर आणि बॅनर बनवण्याचं दुकान होतं. सभा असली, कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, कोणताही सण असला तर बॅनर छापून ठिकठिकाणी पोस्टर आणि बॅनर चौकात लावण्याचं काम हे कुलदीपचं होतं. बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला वंचित बहुजन आघाडीचं तिकीट दिलं, निवडून आणलं आणि आज तो बॅनर लावणारा पोरगा नांदेडमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे. अरुण आबा जाधव म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते कोल्हाटी समाजातून येतात. आपल्याला माहिती असेल, कोल्हाटी समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा तमाशाचा आणि नाच गाण्याचा होता. अरुण आबाच्या आई या नाचायच्या. अरुण आबा आजही फकरनी स्टेजवरती येऊन सांगतात अभिमानाने की मी एक नाचणीचा पोरगा आहे म्हणून. आज त्या नाचणीच्या पोराला जामखेडमध्ये रोहित दादा पवारांच्या विरुद्ध बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट दिलं आणि कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांच्या विरुद्ध अरुण आबा जाधवांना नगरसेवक बनवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि एवढंच नाही तर आपल्याच मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये शाहीर मेघानंद जाधव वंचित बहुजन आघाडीचे जुने शाहीर होते. आपल्या सर्वांना त्यांची गाणी माहिती असतील. त्या शाहिराला, जे शाहीर वामन दादाच्या खांद्या अंगावरती खेळले होते, त्या शाहिराला तिकीट देऊन नगरसेवक बनवण्याचं काम सुद्धा या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आमच्या इकडे कोण समोर आमदार आला, खासदार आला किंवा आमदाराचा पोरगा आला तरी आम्हाला घंटा फरक पडत नाही. आज वंचित बहुजन आघाडीची ताकद या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आणि जर इकडे आमदार आणि खासदार दमदाटीने काम करत असतील तर त्या आमदाराच्या पोराला आमदाराच्या गावामध्ये घुसून ठोकण्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही ताकद आज वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये ठेवते. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आम्ही निवडणूक ही विकासाच्या कामावर आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला निघालेलो आहोत. पण जर तुम्ही दमदाटी करणार असाल आणि जर तुम्ही आमच्या उमेदवारांच्या विरुद्ध घुसखोरी करणार असाल तर या महाराष्ट्रामध्ये आमच्यावर मोठा गुंड नाहीये आणि गुंडगर्दीवरती उतरल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हे सुद्धा मला आमदाराला सांगायचं. आणि दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, आपल्याकडे पाणी किती दिवसाआड येतं? 8 दिवसात. आपल्या इकडे जिल्हा परिषदेची शाळेची अवस्था कशी वाईट. आपल्या इकडे आपल्या तालुक्यामध्ये एक तरी चांगलं मोठं सरकारचं हॉस्पिटल आहे का? नाही. आपले आमदार कोण? बाबासाहेब पाटील. आणि आता पंचायत समितीचा उमेदवार कोण? बापाला काय जमलं नाही, पोरगे काय दिवा लावणार आहे? बापाने लुटून खाल्लं आमदारकीला, आता पोरगा पंचायत समितीमध्ये लुटून खाणार. आमच्याकडे असं चालत नाही. एका घरात 2 तिकीट वंचित बहुजन आघाडी कधी देत नाही. कारण मला या आमदार साहेबांना सांगायचंय, हा जिल्हा हा तालुका तुमच्या बापाची जागीर नाहीये. हा जिल्हा हा तालुका इकडच्या नागरिकांची मालमत्ता आहे. आणि जर तुम्ही हे लुटून खाण्याचा प्रयत्न केला तर वंचित बहुजन आघाडी तुमच्या पायामध्ये काठी घालून तुम्हाला पाडण्याचं काम हे नक्की ह्या निवडणुकीमध्ये करणार आहे. ह्याची सुरुवात या पंचायत समितीमध्ये करू आणि ह्याचा समाप्ती हे तुमच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाडल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही. हा प्रण मी इथे करतो. आणि म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की चांगल्या पाण्यासाठी, स्वच्छ दररोज 24 तास पिण्याच्या पाण्यासाठी, आपल्या गावामध्ये एक चांगलं हॉस्पिटल उभारण्यासाठी, शेतकऱ्याच्या हमी भावाला, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळण्यासाठी, शेतकऱ्याचं जर कुठलं नुकसान झालं तर त्याला विमा देऊन त्याचं नुकसान भरपाई करण्यासाठी
आणि आपल्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी चांगली जिल्हा परिषदेची शाळा चालू करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये उभी. आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार हे लखन दादा आपल्या सर्वांसमोर आहेत. लखन दादा गायकवाड हे आपल्या सर्वांसमोर आहेत. तसंच पंचायत समितीचे सदस्य हकानी इब्राहिम हकानी दादा आपल्या सर्वांसमोर आहेत. आणि तसेच किनगाव पंचायत समितीचे उमेदवार शेख तमिजाबी अम्मी साहब यांचे चिरंजीव आपल्या बरोबर आहे. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या सर्वांना जास्तीत जास्त मतांनी आपण सर्वांनी निवडून देऊ. आपल्याला यांची निशाणी माहितीये काय? मला कमी ऐकू येत्या 7 तारखेला मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की सकाळी उठायचं, मस्त फ्रेश होऊन यायचं, एक ताजा चहा मारायचा आणि मतदार केंद्रावरती जायचं आणि मत कोणाला द्यायचं? गॅस सिलेंडर. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की 7 तारखेला गॅस सिलेंडरच्या मार्फत इकडच्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये चूल पेटवायला आम्हाला मदत करा आणि वंचित बहुजन आघाडीला विजयी करा. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो.